आणि एकदा मातोश्रीने आदेश दिला की त्यांना संपवायचं म्हणजे संपवणारच शिवसैनिक, आणि ह्यो गद्दार संपल्याशिवाय आमच्या तालुक्यातला दुसरा गद्दार संपणार नाही, ही पहिली आमची भूमिका आहे. नारायण काय नाही, हे आमदार विकत गेलेले आहेत, आल्यात एका पक्षातनं आणि आता भाजपची गुलामगिरी करत आहेत. अशा आमदारांना आमची जनता कधीही माफ करणार नाही. धड धड उरा माझे जन्मत जनतेचे छत्र सुखाचे छाया मायेची. धड धड उरा माझे जन्मत जनतेचे छत्र सुखाचे शाहू छत्रपती आमचे. महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचारार्थ छत्रपती संभाजी महाराज हर एक तालुक्यात गावागावात जाऊन नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून छत्रपती शाहू महाराजांना निवडून आणण्याचे आवाहन करत आहेत. मागील 3 दिवस त्यांनी आजरा तालुका अक्षरशः पिंजून काढला आहे. आज त्यांनी बैरेवाडी, मुंबईवाडी, ढाणे यांच्यासह भादवान, पंचक्रोश येथील गावात गाठीभेटी घेत आहेत. याच निमित्ताने उभाटा शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी जाधव यांच्याशी कोल्हापूर लाईव्हचे अभिजित मांगले यांनी संवाद साधून अधिक माहिती जाणून घेतली. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अवघ्या 15 दिवसावर येऊन ठेपलेली आहे. 15 दिवसातच लोकसभा, कोल्हापूर लोकसभेतसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. ह्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ छत्रपती संभाजीराजे मागील 3 दिवस आजरा दौऱ्यावर आहेत. सध्या आपल्यासोबत आजरा कोल्हापूर जिल्ह्याचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख संभाजी जाधव आपल्यासोबत आहेत. जाधव साहेब नमस्कार. काय सांगाल, कशाप्रकारे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराजांना प्रतिसाद भेटत आहे? अगदी आजरा तालुक्यातनं 75% लोकांचा पाठिंबा आहे. कारण संजय मंडलिक जे निवडून गेले ते 5 वर्षात इकडं कुठल्या जनतेला तोड दाखवली नाही, आणि एक तरी तिन्ही पहिली मातोश्रीच्या पाठीत खंजीर मारला आहे. त्याच्यामुळं मंडलिक साहेबांचा पराभव होईल 100% आहे, त्यात काही शंका नाही. आणि कुठलाही शिवसैनिक असा त्यांना बळी पडणार नाही. आणि एकदा मातोश्रीने आदेश दिला की त्यांना संपवायचं म्हणजे संपवणारच शिवसैनिक, आणि ह्यो गद्दार संपल्याशिवाय आमच्या तालुक्यातला दुसरा गद्दार संपणार नाही, ही पहिली आमची भूमिका आहे. सध्या चंदगड, कागल आणि राधानगरी विधानसभेमध्ये महायुतीचे आमदार आहेत. मग ह्या भागांमध्ये तुमची कशा प्रकारे रणनीती असणार आहे? काय वाटतं जनतेचं? आमदार बिमदारांचं काय नाही, हे आमदार विकत गेलेले आहेत, आल्यात एका पक्षातनं आणि आता भाजपची गुलामगिरी करत आहेत. अशा आमदारांना आमची जनता कधीही माफ करणार नाही. आमच्या चॅनलच्या माध्यमातून आजरा व पंचक्रोशीतील नागरिकांना काय आवाहन कराल? 100% आवाहन करायचे. लोकांनी ठरवलं आहे छत्रपती शाहू महाराजांना 1 नंबरच्या बटनावर बटन दाबायचं आणि विजयी करायचं. मंडलिक कितीही फिरले, आता मंडलिकांच्या पाटणे फिरलेत, ते जुनं भाजप घरात आहे आणि हे कुठल्या आता नवीन भाजप घेऊन फिरायला लागले. त्याच्यामुळे ह्यांचं मंडलिक साहेबांचं काही येत नाही.